संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे सालाबादप्रमाणे चंदन ओटीचा कार्यक्रम चैत्र वद्य द्वादशीला संपन्न झाला। या चंदन ओटीच्या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास पंचायत राज सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब, सत्कार मूर्ती माननीय सुनीलजी हुलारी साहेब, विशेष महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र हबप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांचा सत्कार यावेळी आणि यांना पुरस्कार देण्यात आला आणि गौरवण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्रातून माळी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती। यामध्ये अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांच्यासह अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्वच माळी समाजाच्या संघटना, सावता परिषद, महाराष्ट्र माळी महासंघ अशा अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। चंदन ओटीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमा नदीच्या पलीकडील ज्यांना पूर परिस्थितीमधून आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराजांच्या पुण्यतिथी समाधी सोहळ्यासाठी येता आलं नाही, असे भीमा नदीच्या पलीकडील पंढरपूर तालुक्यातील काही गावं, काही माळशिरस तालुक्यातील गावं, काही इंदापूर तालुक्यातील गावं यातील भक्ती मंडळांनी मिळून हा चंदन ओटीचा कार्यक्रम केला। चंदन ओटीच्या कार्यक्रमाला त्यांनी स्वतः चंदन बरोबर आणून चंदन घासून त्याचा लेप तयार करून या ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णता वाढू नये यासाठी सावता महाराजांच्या समाधीला त्यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा चंदनाचा लेप लावला आणि वर्षभर कर्तृत्वान्वित लावण्यासाठी चंदनाचा लेप करून शिल्लक ठेवला। अशा रीतीने उत्साहवर्धक वातावरणात, भक्तिमय वातावरणात चंदन ओटीचा कार्यक्रम झाला। यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री चंद्रकांत महाराज वशेकर, संतोष महाराज, महाराज वशेकर, दादा महाराज वशेकर, गोरे साहेब, संकेत महाराज वशेकर यांनी अरण तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन दिले आणि आताच 89 कोटीचा आराखडा मंजूर झाला असल्याचे सांगण्यात आले। या अगोदरही 150 कोटीचा आराखडा मंजूर झाल्याचा सांगितले होते। 4 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अरणमध्ये येऊन अरण तीर्थक्षेत्र अवर्ग दर्जाचा विकास करू अशा पद्धतीची घोषणा केली होती। कोणतेही काम प्रत्यक्षात आलेले दिसत नाही। आता जयकुमार गोरे साहेब यांनी सांगितलेलं ही सर्व जबाबदारी देवाभाऊंनी माझ्यावर सोपवलेली आहे आणि मी ते काम निष्ठेने पूर्ण करणार आहे। स्वागत आहे। विशेष करून आजचा अतिशय सुंदर असा सोहळा आपण अशा पद्धतीचं आश्वासन जयकुमार गोरे साहेब यांनी यावेळी दिलं। या कार्यक्रमाला कधी नव्हता एवढा माळी समाज एकत्रित आलेला दिसला। त्यामुळे सर्वजण आनंदी आणि उत्साह वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला सावता महाराज भक्त उपस्थित होते। या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरपालिका
मी व्यक्त करतो. महानगरपालिका आदरणीय भाऊंचा आणि सर्व मान्यवरांचा या ठिकाणी पेटा बांधून या ठिकाणी सन्मान होणार आहे. यांचे सदस्य ज्यांची अध्यक्ष विशेष आपल्याला ओढ होती त्याचबरोबर अधिकारी वर्ग करून दिला जिल्हा त्यांच्या परिषदेचे जीवनामध्ये सदस्य आपले पंचायत वडीलही समितीचे पोलीस सदस्य खात्याचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं अधिकारी वर्ग आणि एक मुलांनीही मोठ्या सुद्धा प्रमाणात तेच स्वप्न पाहावं आणि राष्ट्रसेवेमध्ये होते. समर्पित व्हावं आणि त्यांनी देखील अतिशय या महासंचालकापर्यंत कार्यक्रमाला काम करावं. हा फार मोठा दुर्मिळ योगायोग ज्यांना अनुभवता आला असे आपल्या सर्वांचे पहिल्यांदाच आदरणीय हा सुनीलजी फुलारी साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी संपन्न झाल्याचे झालेलं आहे. अरबतीर्थ त्यांचा क्षेत्र विशेष म्हणजे अवर्ग त्यांची ओळख आपल्या सर्वांना देवा अगोदरच झालेली आहे. प्रथम आंदोलन त्याच्यात बोलणार नाही. करणारे त्यासोबतच शंकरराव त्यांचा भिंगे यांनी ही दुसरा सन्मान या ठिकाणी माहिती होणार दिली आहे. आपल्या सर्वांचे धन्यवाद. गुरुवारी जय हरिभक्ती सावता. परायण संत ज्ञानेश्वर श्री स्वामी सावता महाराज महाराज कदम की जय. यांचा देखील या ठिकाणी फेटा बांधला जातोय. माझी युवकांना समोर जे डाव्या बाजूला आहेत ना त्यांना विनंती आहे कृपया थोडस मागे सरका. आपण अतिशय शिस्तबद्ध भाऊंचे कार्यकर्ते आहोत. सगळेजण मागे थांबा. संत शिरोमणी सावता महाराजांचा हा भक्त परिवार आहे. कोणी कृपया गर्दी करू नका मंचावरती. कार्यक्रम होऊ द्या एकदा. आपण सगळेजण भेटू. स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात अशा संत शिरोमणी सावता महाराजांचे आपण वंशज आहोत आणि त्यांच्या या श्री तीर्थक्षेत्र अरण या पुण्यभूमीमध्ये आज सर्वच भाविक भक्तगण इथे आपण उपस्थित आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मंत्री महोदय माननीय जयकुमारजी गोरे साहेब उपस्थित आहेत, ज्यांची आपण बऱ्याच वेळापासून सर्व सन्माननीय अतिथीगणांची वाट पाहत होतो. अशा सर्वच अतिथीगणांचं इथे आगमन झालेलं आहे, शुभागमन झालेलं आहे. आजच्या या पुरस्कारपी सोहळ्यानिमित्त खबप महाराज ज्ञानेश्वर महाराज तसेच माननीय श्री सुनीलजी फुलारी साहेब यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. तरी सर्व सन्मानार्थींसाठी आपण सर्वांनीच इथे आनंदाने उपस्थित आहात याबद्दल आपले शतशः आभार. संत शिरोमणी सावता महाराज कार्यक्रम खऱ्या अर्थानं आता आपण स्लोगनच केलंय. स्वकर्मापे व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात. सावता महाराजांचा एवढा सुंदर संदेश हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून काय करावं तर स्वकर्मापे व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात. आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या, आपण ज्याही क्षेत्रात काम करत असू द्या, त्या क्षेत्रामध्ये आपण इतक्या उंचीचं काम करा की तुम्हाला तिथे गती मिळाल्याशिवाय प्रगती मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा सुंदर संदेश सावता महाराज यांनी दिला आणि खऱ्या अर्थाने ही सगळी मंचावरची मंडळी आपण जर पाहिली तर हा अनुभव आहे आपला की त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये तेवढ्या उंचीचं काम केलं आणि आज ते या ठिकाणी या उंचीवरती आहेत. आदरणीय भाऊंचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे की मान देशाच्या या मान खंडामध्ये आपण पाहिलं असेल की ज्या ठिकाणी पाण्याचा अतिशय मोठा प्रश्न होता, अशा गंभीर प्रश्नासाठी भाऊंनी सातत्यपूर्ण कार्य केलं. भाऊंचा विशेष एक गुण आहे की त्याच्या विषयात हात घालतात, तो विषय संपवल्याशिवाय ते कधी थांबत नाही. मान देशामध्ये पाण्याचा प्रश्न सगळ्यात जाज्वल्य होता. लोकांची भटकंती होती, लोक विस्थापित होत होती, घर गाव सोडत होती. अशा वेळी भाऊंनी पाण्याचा प्रश्न सोडवला आणि आज मानदेश हा महाराष्ट्राच्या पटलावरती प्रगत होत आहे. ही सगळी कमी आदरणीय भाऊंची आहे आणि आता ते पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. ते भगवान विठ्ठलाची आणि वारकऱ्यांच्या सेवेमध्ये ही मोठी संधी भाऊंना मिळाली आणि खऱ्या अर्थानं ती त्यांनी तितक्याच ताकदीनं शक्तीनं ही आज ते जबाबदारी पेलवत आहेत. मी आदरणीय हरिभक्ती परायण गुरुवारी सावता महाराज वशेकर यांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती यायचंय. आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय सावता महाराज वशेकर, हरिभक्ती परायण रविकांत महाराज वशेकर, विठ्ठल महाराज वशेकर, त्यासोबतच पांडुरंगजी बनकर, संतोषजी भोजने साहेब, हरिभाऊजी गावंदरे, शरद अण्णा मेहत्रे, नितीनजी खेतमाळस या सर्व मान्यवरांना, त्यासोबतच नवनिर्वाचित अतिशय तरुण असणारे अविनाशजी कुदळे साहेब, जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती यायचंय. आदरणीय भाऊंचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो रंजन भाऊ गिरमे ठिकाणी सन्मान होतोय. जय भाऊ आप आगे बढ़ो, जय भाऊ आप आगे बढ़ो. महाराष्ट्र राज्याचा बुलंद आवाज माननीय ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राज मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय नेतृत्व, कर्तृत्ववान नामदार
जयकुमार भाऊ गोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नामदार जयकुमार भाऊ गोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय भाऊंना विनंती आहे त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर आदरणीय माऊली महाराज कदम यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी हरिभक्त पराय. आपण पुरस्कार आणि सत्कार हे दोन्ही एकत्रच करूया, म्हणजे यस थोडस ज्यांचं झालंय ते बाजूला चला. मानपत्रासाठी समोर आणायचे. या ठिकाणी प्रथम पुरस्कार जो या ठिकाणी वितरित होणार आहे तो आपल्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांना आजचा हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचं मानपत्र वाचन करण्यासाठी मी मोनिकाताई काळे यांना विनंती करतो, त्यांनी मंचावरती यायचं. आज हे पुरस्कार देत असताना अतिशय आनंद होतो. मी अगोदर मानपत्राचं वाचन करतो आणि त्यानंतर आपण हा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आरण स्वकर्माते व्हावे रत मानपत्र कर्मभूषण पुरस्कार संत शिरोमणी सावता महाराज कर्मभूषण पुरस्कार 2026 हरिभक्त परायण गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम वारकरी भूषण तथा छोटे माऊली. आपण शेतकरी वारकरी कुटुंबात सौ सिंधुबाई व श्री विठ्ठल श्रीरंग कदम राहणार भातोडी तालुका जिल्हा अहिल्यानगर या माता पित्यांच्या पोटी आपला जन्म झाला. पवित्र पूस आणि पावन संस्काराने आपण पुढे वारकरी संप्रदायाचे शिक्षण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे घेऊन संतांच्या आशीर्वादाने आणि आपण केलेल्या अध्ययनाने प्राप्त झालेले ज्ञान पुढे वारकरी संप्रदायाची भागवत पताका घेऊन समर्पित भावनेने संप्रदायाची सेवा करण्याचा निर्णय आपण घेतला. पुढील काळात महाराष्ट्र कीर्तन परंपरा जपताना वारकरी संस्कार पेरण्याचं कार्य आपण केले. पांडुरंगाच्या चरणाशी नाते सांगताना आपण चारित्र्य, सत्य, न्याय, नीती, वस्तुस्थिती यासह विनयशील शब्दाने आपण परखड स्पष्ट मत व्यक्त करून संप्रदायाचा विचार मांडला. यातून लाखो वारकरी भक्तांच्या मनात आपण आपले स्थान निर्माण केले. जगद्गुरु तुकोबरायांचा 375वा सदेह वैकुंठ गमन सोहळा श्री क्षेत्र भंडारा डोंगर देहू या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. तसेच लातूर शहरात भरलेला भव्य वारकरी कुंभ म्हणजे वारकरी संप्रदायाचे दिव्य रूप दर्शन होय. यासाठी आपण केलेले अथक परिश्रम म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कर्मप्रधान संस्काराचा आविष्कार होय. संप्रदायाच्या भिंती छताविना असलेल्या विद्यापीठाचे आपण जणू कुलगुरूच होय असे भासता. आपण वारकरी संप्रदायाची नियम संहिता आणि हा संस्कार पोहोचवण्यासाठी करत असलेल्या अविरत कार्यासाठी आपणास संत शिरोमणी सावता महाराज कर्मभूषण पुरस्कार प्रदान करताना अतिशय आनंद वाटतो आहे. रामकृष्ण हरी. संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार महाराष्ट्र राज्य. आदरणीय जयकुमार भाऊ गोरे तसेच संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण सावता महाराज वशेकर आणि संपूर्ण वशेकर परिवार तसेच संपूर्ण महाराज मंडळी यांच्या शुभ हस्ते आजचा हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गरजामध्ये आपल्या सर्वांचे लाडके गुरुवर्य वारकरी संप्रदायाचे उधारी खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान करायचा आहे. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. यानंतर दुसरा पुरस्कार या ठिकाणी आपण जाहीर करतो आहोत. आदरणीय सुनीलजी फुलारे साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र. मानपत्र समोर आणायचं. मानपत्र द्या माझ्याकडे. आदरणीय सुनीलजी फुलारी साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. पुरस्कार आणि ट्रॉफी आणि मानपत्र देऊन आज या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्वकर्माते व्हावे रत संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आरण मानपत्र संत शिरोमणी सावता महाराज कर्मभूषण पुरस्कार सन 2026 श्री सुनील बळीराम फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक सौ विमलताई आणि श्री बळीराम फुलारी या माता पित्यांच्या पोटी आपला जन्म झाला.
वडिलांच्या नोकरीमुळे आपले शिक्षण म्हणजे भटकंती ठरले. एकाच वर्षात 2 शाळा बदलणारा हा मुलगा शिक्षणात अभ्यासू म्हणून तर खेळात साहसी होता. पुढे आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजे पोलीस खात्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रथम क्रमांकाने पात्र झालात. आपल्या जीवनात या कर्तव्य सेवेने अतिशय दुर्मिळ योगायोग घडून आणला. तो म्हणजे 1997 साली आपण आपले पिता आणि आपण पुत्र म्हणून नागपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर एकत्रित काम केले. हा आपल्या पित्याला अभिमान वाटणारा आणि देशातील युवकांना प्रेरणा देणारा क्षण अनुभवता आला. पोलीस खात्यातील विविध पदावर काम करताना आपण विशेषतः एकापल्ली, भामरागड अशा अतिशय संवेदनशील नक्षली भागामध्ये जिथे मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे अशा खडतर ठिकाणी अनेक वर्ष सेवा दिली. इथे काम करताना अनेक वेळा जीवावर बेतणारे प्रसंग आपण अनुभवले. आज आपण कोल्हापूर क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहात. अशा वेळी आपण संत सेवेचे व्रत हाती घेऊन महाराष्ट्रातील सुमारे 25 लाख लोकांचा प्रवास ज्या पांडुरंगाच्या दिशेने पंढरपूरकडे होतो, या वारकऱ्यांच्या सेवेत अपघात मुक्त वारी माऊली सुरक्षित घरी हे ब्रीदवाक्य आपण यशस्वी केले. यामुळे आपण वारकऱ्यांना गेले अनेक वर्ष अपघात मुक्त वारी अनुभवायला मिळत आहे. आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या अनेक यात्रा, उत्सव यांचा आपण कडेकोट बंदोबस्त करून महाराष्ट्रातील भाविकांची अतिशय प्रामाणिक सेवा केली. यासाठी लागणारे विविध खडतर प्रशिक्षण घेत आपण अथक प्रवास केला. आपण मागील काळात याचाच भाग म्हणून देशाच्या चीन राष्ट्राच्या सीमेवर लडाख या ठिकाणी 1 महिन्याचं खडतर प्रशिक्षण काळ देखील अनुभवला. IIT असेल, IIM असेल याचे शिक्षण आपण घेऊन पोलीस दलात उत्कृष्ट सेवा दिली आहे. यासोबतच आपण केलेले सेवा कार्य आणि पोलीस दलातील धाडसामुळे आणि उत्कृष्ट नियोजनामुळे आपणास विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. शासनाचा गुणवत्तापूर्ण सेवा पुरस्कार तसेच वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल देखील आपणास सन्मानित केले गेले आहे. आपण संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कर्मप्रधान संस्काराचा आविष्कार आपल्या जीवनात केल्यानं हे सर्व शक्य झाले. आपण आयुष्यभर राष्ट्रहिताचे केलेले कर्म हेच आपले भूषण आहे. आज या सर्व कार्यासाठी संत शिरोमणी सावता महाराज कर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला आनंद होतो आहे. आपल्या निरोगी दीर्घ आयुष्यासह वारकरी कार्याला आमच्या अनेक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार, महाराष्ट्र राज्य. अतिशय आदरणीय शिवाजी नाना कांबळे आणि भरता शिंदे यांना विनंती आहे कृपया आपण वरती यायचे. पांडुरंगजी राऊत यांना विनंती आहे कृपया मंचावरती यायचे. अतिशय आनंदाचा हा क्षण आहे. वारकरी संप्रदायाचे उदय म्हणून आपण ज्यांना पाहतो आणि खऱ्या अर्थानं संप्रदायाची सेवा अनेक वर्ष ज्यांनी केली अशी छोटी माऊली आणि त्यासोबतच योग्य त्यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, मान देशाचं वैभव, पाणीदार आमदार, महाराष्ट्र राज्याचे लाडके नामदार, आपल्या सर्वांचे कार्य सम्राट नेतृत्व नामदार जयकुमार भाऊ गोरे यांना मी विनंती करतो त्यांनी आम्हा सर्वांना आपल्या जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये संबोधित करावं. श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित असलेले आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वानं आपल्या पंढरीची वारी अपघात मुक्त झाली, ज्याने आपल्या कार्यकर्तृत्वानं अखंड महाराष्ट्रभर आपल्या पोलिसी सेवेमध्ये एक उत्तम अधिकारी म्हणून काम केलं. सावता महाराजांना सगळ्या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांचं मनापासून कौतुक करेन. एखाद्याला पुरस्कार देत असताना तो व्यक्ती पुरस्कारा योग्य असावा हे तितकंच महत्वाचं राहतं.
आणि तो पुरस्कारायोग्य व्यक्ती आज आपण निवडला आणि ज्यांनी या आपल्या सगळ्या परिसराची गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राची सेवा केली आणि आता ते आपल्या या 5 जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आहेत. 5 जिल्ह्यामधली सगळी पोलीस व्यवस्था ही त्यांच्या अंडर चालते, त्यांच्या आदेशाने चालते. असे ते कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी म्हणून आता काम करतात. ते सन्माननीय सुनीलजी फुलारे साहेब. आता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या भावना व्यक्त करत असताना आपल्याला काही सूचना दिल्या, काही सूचना केल्या आणि आपण सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे याही गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि त्यांनाही त्यांच्या आजपर्यंतच्या कीर्तन सेवेतून समाजसेवा असेल, या समाजसेवेसाठी त्यांनाही हा कर्मयोगी म्हणून जो पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. तेही महाराज तेवढेच त्या पुरस्कारासाठी योग्य आहे याचंही आम्हाला मनापासून समाधान आहे. मनापासून आपल्या लोकांचं या पुरस्कारासाठी अभिनंदन करतो. त्यासोबत आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या भागचे आपले नेते, गेल्या अनेक वर्षापासून ज्या कुटुंबाने या भागाची सेवा केलेली आहे ते सन्माननीय रणजित भैया शिंदे, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय कल्याण काका आखाले. कल्याण काकाचं नाव मी एवढ्यासाठी मगाशी बोला म्हणून सांगितलं की परिस्थिती काही असू दे, सगळ्यांचं सगळ्यासोबत जमतं असं नाही, पण समाजाच्या संघटनामध्ये ताकदीनं काम करणारा एक लढवय्या नेता म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. त्यासोबत आपणचे गिरमे साहेब बाजूला बसलेले रंजन गिरमे साहेब, त्यांचंही काम तेवढंच मोठं ताकदीचं. त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले अमृता वाघे या नूतन आमच्या जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती म्हणून ज्या काम करतायत, त्यासोबत पंडित काका देशमुख, वंदना शिवाजी कांबळे माजी सभापती आणि ज्यांच्यामुळे शिवाजीरावांना समोर बसायला लागले, आमच्या वंदनाताई, त्यासोबत पृथ्वीराज भैया सावंत, सुरत्नप्रभा दीपकरावजी राठोडे, आमच्या सरपंच आहेत या गावच्या, बाळासाहेब माळी, योगेश पाटील, संजय पाटील, अविनाशजी गोरे, बाबासाहेब खरे, अविनाश कुदे, राहुल अत्रम, कोळीणकर साहेब, आदिनाथ गवळी, सन्माननीय या विभागाच्या प्रांत मॅडम जयश्री आव्हाड, असे अनेक लोक या ठिकाणी उपस्थित. आमचे बीडचे ॲडव्होकेट वकील साहेब इथे उपस्थित आहेत, ज्यांचं खऱ्या अर्थानं नाव घेतलं पाहिजे. सगळे प्रमुख लोक पुढे बसलेले आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आमच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. या सगळ्यांचं स्वागत करत असताना या कार्यक्रमाचं संयोजन करणार आदरणीय सावता महाराज, आदरणीय प्रभू महाराज, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. त्यांचे सगळे कुटुंबीय आणि या भागातले सगळेच हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न करणारे सगळेच आमचे सहकारी, पाठीमागे आमचे शिंदेसाहेब प्रश्न, त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना आज आपल्या सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा चंदनउटी सोहळा, या सोहळ्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांची प्रचंड श्रद्धा या आरणच्या सावता महाराजांच्या जन्मस्थळावर, समाधी स्थळावर आहे. अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश
जो वारकरी संप्रदायामध्ये काम करतो, जो संत समुदायावर प्रेम करतो, त्यांच्यासाठी सावता महाराजांचं स्थान हे सातत्याने अत्युच्च असं राहिलेलं आहे. आणि त्या सावता बाबांच्या समाधी सोहळ्याचा चंदनवटी कार्यक्रम आज या ठिकाणी होत असताना या दोन कर्तृत्ववान आपापल्या क्षेत्रामधल्या कर्तृत्ववान व्यक्तीला पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते. आणि त्यासोबत हा सोहळा या ठिकाणी होत असताना एवढा उशीर झाला तरी सुद्धा सगळे प्रमुख लोक पुढे बसलेले आहेत. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांची क्षमता काय आहे, पण प्रॉब्लेम असा आहे तुम्ही ती क्षमता कधी दाखवतच नाही. सगळ्यात मोठी अडचण हीच आहे. आपली क्षमता काय हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं, बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली क्षमता काय दाखवली. सावता बाबांनी आपली अध्यात्मातली आपली शक्ती काय आहे, भक्तीमध्ये शक्ती काय आहे, की सावता महाराजांनी दाखवलं. सगळे संत पंढरीच्या दर्शनाला जातात आणि साक्षात पंढरी सावता बाबांच्या दर्शनासाठी आली. ही त्यांच्या भक्तीतली शक्ती होती. ती शक्ती त्यांनी दाखवली. नंतर आपल्याकडे अनेक वेळा शक्ती दाखवायचा संधी आलेली असताना आपण मात्र त्याच्यामध्ये सातत्यानं का कमी पडतो माहिती नाही. पण मी आज आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असा. या पवित्र भूमीमध्ये इथं येत असताना जेव्हापासून मी इकडे यायला लागलो तेव्हापासून सातत्यानं सावता बाबांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच समाजाचं, सावता बाबा एका समाजापुरते मर्यादित अजिबात नाही. सावता बाबांच्यावर कीर्तन करणारे, त्यांच्यावर बोलणारे आणि त्यांच्या विचाराचं अनुकरण करणारे या देशातले सगळ्या समाजाचे संत कीर्तनकार आजही सावता बाबांना आदर्श म्हणून काम कीर्तन सांगतात आणि तरी सुद्धा त्यांच्या कीर्तनाची गोडी कधीही कमी झाली नाही. ही क्षमता सावता बाबांच्या मध्ये आज आहे. पण आपण सावता बाबांना एवढंच बघतो, कांदा मला भाजी आणि अवघी विठाई भाजी, संपले सावता बाबा. त्याच्या पुढे जाऊन सावता बाबांचा विचार आपण कधी करणार का नाही. त्याच्या पुढे जाऊन त्या माणसाचा सन्मान आपण कधी काही जागृत ठेवणार का नाही. त्या संतांचा सन्मान आपण ठेवणार का नाही. जो सन्मान साक्षात विठुरायाने केला तो सन्मान आपण कधी करणार आहे का नाही. हा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न. अनेक लोकांनी या शक्ती स्थानाचा विकास करण्याचा संकल्प केला, पण तो संकल्प पूर्णत्वाला गेला नाही. मी दोष कुणाला देणार, परंतु आता ती जबाबदारी परमेश्वरानं साक्षात विठुरायानं आज माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या सामान्य युवकावर टाकली. त्याचं सगळं श्रेय जातं ते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, की ज्यांनी ही जबाबदारी फक्त सावता बाबांच्या आनंदचा विकासाचा नाही आहे. या विठुरायाची पावन नगरी, या नगरीची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या एका युवकाला दिली. मला आठवतं सर, आपण तर वारीचं नियोजन करताय. मगाशी बोलता बोलता सहाय्यक निरीक्षकच केलं आपल्याला. सहाय्यक आयुक्त म्हणून ज्यांनी सेवा वडिलांनी केली, त्यांनी केली, त्यांच्यानंतर आपण यशाचं एक एक शिखर पार केलं. पण अख्ख्या आपल्या सेवेमध्ये कधी या माणसानं स्वतःवर धार लागू दिला नाही आणि सेवा त्यांनी केली. पण हे सगळं करत असताना आपण वारीची सेवा करता. माझ्यासारखा एक युवक ज्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्यायला गर्दीत तडफडणारा युवक कधीही पालखीपर्यंत पोहोचला नाही. कधी पालखीपर्यंत पोहोचला नाही. दर्शन घेताना लाथा मुक्या खाऊन परत जायला लागलं. कधी पालखीला हात लावता आला नाही. त्याच एका युवकाला आज पालखीचं नियोजन करण्याची संधी मिळाली. त्याचं सगळं श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांना.
भारतीय जनता पक्षाला आहे. पण हा पक्षीय कार्यक्रम नाही. तर हे सगळं करत असताना आमच्या विठुरायाच्या नगरीचा आता आम्ही विकास करण्याचा संकल्प केला आहे. पंढरपूरचा कॉरिडॉर करण्याचा, तिथली विठुरायाची नगरी, ज्या नगरीवर आता प्रचंड मोठा पायाभूत सुविधावर आज तणाव पडतो. फुलारी साहेबांना माहिती आहे आज लोकांचं नियोजन करताना काय परिस्थिती निर्माण होते. एका दिवशी एका वेळी 25 लाख लोक त्या इथे येतात, तेव्हा त्यांची व्यवस्था करताना जो प्रचंड ताण पडतो. पूर्वी कधी वारीला लोक यायची, कधी 10,000 50,000 सुरुवात झाली, तिथून पुढं आज लाखो भाविक या वारीमध्ये तिन्ही बाजूने येतात. हे आपण सगळेजण बघतो. त्या पंढरीचा विकास करण्याची जबाबदारी माननीय देवाभाऊनी आता घेतली आणि पंढरीचा विकास 1 नाही 2 नाही 3 नाही 4,000 कोटी रुपये खर्च करून आज पंढरीच्या नगरीचा विकास होतो. त्या विकासाचं काम आता सुरू होतंय. त्यासोबत आपण बघितलं असेल बसवेश्वर महाराजांची समाधी मंगळवेढ्याला आहे. त्या बसवेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास व्हावा हाही संकल्प केला आहे. चोखामेळाची समाधी, संतांची भूमी मंगळवेढा, त्या ठिकाणी चोखामेळाची समाधी, त्याही समाधीचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. आणि त्यासोबत पंढरीच्या नगरीमध्ये नामदेव महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास करण्याचा संकल्प आदरणीय देवाभाऊंनी केला आहे. आणि ही सगळी समाधी स्थान हे संतांचं माहेरघर आहे. आणि या स्थळाचा विकास करण्याचा संकल्प माननीय देवाभाऊंनी केला आहे. आणि मी त्याच्यातला एक सेवेकरी आहे. ही जबाबदारी सुद्धा मिळणं माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. मी सांगितलं पालखीची सेवा करायची संधी मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठा विषय होता. म्हणून मनोभावे पालखीची सेवा केली. अख्ख्या पालखीतला सामान्य वारकरी म्हणला अशी वारी कधी झाली नव्हती. माझं कौतुक माझ्या स्तुतीपटकाने केलं तर त्याच्यामध्ये मला काय वाटणार नाही. पण वारीतला सामान्य वारकरी आजपर्यंत जेव्हा वारीला येत होता तो म्हणला आता काहीतरी वेगळं दिसतंय. अशा पद्धतीचं नियोजन आता होताना आपण सगळेजण पाहतोय. आणि या सगळ्या शक्तीस्थानाचा विकास शेवटी हाच आमचा धर्म आणि संस्कृती टिकवणारी आमची शक्तीस्थान आहे. त्याचा समाज बेदील झाला असता आतापर्यंत आपण बघितलं असतं. समाजामध्ये बांधून ठेवण्याची क्षमता असणारा हे पंढरी आहे. क्षमता असणारा ही जी शक्तीस्थानं आपली आहेत, क्षमता असणारा हरण आपलं शक्तीस्थान आहे. ही सगळी शक्तीस्थानच आपल्याला सगळ्यांना बांधून ठेवतात, समाजातली संस्कृती जपतात. त्याच्या माणसाला जगूच दिलं नसतं. अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण झाली असते. म्हणून मला आपल्याला सांगायचं आज मनापासून आनंद आहे. अनेक लोकांचा हातभार विचार गार्डनच्या भूमीमध्ये सावताबाबांच्या नावाला शोभेल असं, त्यांच्या सन्मानाला शोभेल असं भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी उभं राहावं, इथला विकास व्हावा अशा पद्धतीचा संकल्प आपण केला. मी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देईन. आज संकल्प केला, अनेकांनी प्रयत्न केले. सावे साहेब असतील, मी असेल, माझ्यासारखे अशा अनेक लोक आहेत. त्या सगळ्यांनी मिळून इथल्या सगळ्यांनी प्रयत्न केले असतील. खास करून याचं सगळं श्रेय जातं त्याचा पाठपुरावा करणारा सावता महाराज असतील, प्रभू महाराज असतील, त्यांची सगळी टीम असेल. एक दिवस विचारे चैन पडू देत नाहीत. मला हा दार वाचवलं नाही असं कधी घडत नाही. सातत्यानं मागं काय करताय भाऊ, हे होतंय का नाही, करायचं का नाही. पण मी आज या ठिकाणी सांगतो आता त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होते. पहिल्या टप्प्यातल्या 89 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता आता आलेली आहे. हा भागाचा विकास होत असताना इथल्या सगळ्या लोकांचं सहकार्य लागणार. सगळ्या लोकांचं, सगळ्या ग्रामस्थांचं, सगळ्या बांधवांचं, इथल्या जमीनवाल्यांचं, सगळ्यांचं. हे कुठलं एकाचं काम नाही. जयकुमार गोरेचं एकट्याचं काम नाही, एकट्या शिवाजीरावांचं काम नाही, एकट्या सावताबाबांचं काम नाही, प्रभू महाराजांचं काम नाही. तर हे इथं या भूमीतल्या प्रत्येक नागरिकाचं हे काम आणि कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या भावनेत सगळ्यांना सोबत घेऊन किंतु परंतु मनामध्ये आणून ठेवून कुणाच्याही मनामध्ये काही न ठेवता अगदी मोकळ्या मनाने या भागाचा विकास आपल्याला, या आनंद क्षेत्राचा विकास आपल्याला करायचा आहे. म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुमच्या घरातलं, तुमच्या इथलं काय असेल ते तुमच्या जवळ ठेवा. खरंच जर तुम्ही सावताबाबांच्या प्रेम करत असाल तर याच्यात विघ्न येईल असं एकही कृत्य आपल्या हातून घडू देऊ नका. पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, इथला जमीनवाला असेल, इथला कुणा असेल, त्याचं समाधान झाल्याशिवाय इथं वीट लावणार नाही हाही शब्द या ठिकाणी मी आपल्याला देतो.
कुणाचं लुटून कुणाचं घेऊन हिसकावून आपल्याला करायचंच नाही. सगळ्यांच्या समाधानात सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला एक क्षेत्राचा विकास करायचा आहे. असंख्य गोष्टी करायला लागतात. तुम्हाला माहिती आहे, जमिनीच्या अधिग्रहणात आलेल्या अडचणी, माझे सगळे शेतकरी बांधव आले, तुम्ही त्यांच्यासोबत बसलो, बोललो, अडचणी येत होत्या. वेळ पडला तर शिवाय जेव्हा कायदा बदलू, पण त्या लोकांचं समाधान करूनच आपण त्या ठिकाणी या भागाचा विकास करू, हे मी सातत्यानं सांगत आलो. त्यामुळं कुठलाही किंतु परंतु मनामध्ये ठेवू नका. आपल्याला इथलं क्षेत्र हे राष्ट्रामध्ये देशामध्ये सावताबाबांच्या नावानं अख्ख्या देशामध्ये आपण बघतो. या वारकरी संप्रदायामध्ये असेल, संत संप्रदायामध्ये असेल, याच्यामध्ये सावताबाबाच्या नावानं किती मोठं कार्य चालतं. गावागावात आपण बघतो सावताबाबांचं मंदिर असेल, सगळ्यांची मंदिरं दिसतात. पण मला इथं आल्यानंतर जे त्यांचं जन्मस्थळ आहे, जे त्यांचं समाधीस्थळ आहे, हे त्या माणसाच्या विचाराच्या उंचीला, त्या माणसाची उंची विठुरायानं ओळखली. आपण ओळखणार का नाही? आपल्याला समजणार का नाही? सांगा ना. असं एक संत सांगा की त्या संताला भेटायला साक्षात विठुराय गेले. गेले सावताबाबांना भेटायला आले. एवढी प्रचंड उंची असणाऱ्या या सावताबाबांचं समाधी स्थळ उभं करत असताना आपल्या सगळ्यांच्या हातातनं काही नाही झालं, नुसतं शाब्दिक पुण्य लागलं. शाब्दिक तरी त्याला आपण साथ दिली तर हे सुद्धा पुण्यकर्म होईल, हे याच्याने आपल्याला सांगेल. म्हणून आता आपण प्रत्यक्षात त्याला सुरुवात करतोय आणि ती करत असताना आपल्या सगळ्यांना थोडा त्रास होईल. हे 2-3 वर्ष चालणारं काम आहे. त्या सगळ्यात आपण सगळेजण मिळून मदत करा. हे सगळं पुढारी पुढे बसलेलं आहे. सगळ्यांची क्षमता कोट रुपये द्यायची आहे, देणार नाही मला माहिती आहे. माहिती आहे मला. आता जमीन निघू दे, लगेच तुटून पडतं ते सगळं माहिती आहे. पण असं काही करणार नाही, तुम्हाला माहिती आहे. पण आम्ही तुम्हाला काहीच मागणार नाही, ही निर्वाह सांगतो. देवाभाऊ सोबत आहे. आता काय मागायचं नाही, आता द्यायची द्या. या संतांच्या विचारावर चालणारं हे सरकार आहे. त्यामुळं आता आम्ही पवित्र सावता भूमी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे. आपण इथं आलं तरी आमचं बळ वाढणार आहे. हे शक्तिस्थान बनवायचं आपल्याला आणि हे शक्तिस्थान बनवत असताना आपण सगळ्यांची साथ या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे राजकारण नाही याच्यामध्ये, बाकी काही नाही. इथला पक्ष पार्टी रणजित भैया काही नाही, आमचं काही नाही. म्हणजे तिथं कोण आमदार होतोय, कोण खासदार होतोय, कोण जिल्हा परिषद सदस्य होतोय, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. या चौकात आलो, इथनं आत आलो ना की राजकारणाचं जोडं आहे. बाहेर गेला मी राजकारण कसं करतो माहित आहे शिवाजीराव. पण या चौकाच्या आत इथं आलं, इथं आलेला प्रत्येक जण सावताबाबाचा भक्त आहे, सेवक आहे. म्हणून आपण सगळ्यांनी भूमिका घ्यायची आहे आणि ती भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं आहे. म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, आता ह्या पवित्र कार्याला 24 तारखेला कुठल्या महिन्यात, ऑगस्ट महिन्यात पवित्र कार्याला सुरुवात करण्याचा आमचा मानस आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंना या पवित्र कार्याचा शुभारंभ करण्यासाठी आपल्याला इथं घेऊन यायचं आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तन मन धनाने नाही, तनानं मनानं आपण सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हायचे, ताकदीनं आपण इथे यायचं. आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा जनसमुदाय इथं जमला पाहिजे. जो जो सावताबाबांचा अनुयायी आहे, जो जो त्या विचारात प्रेम करतो, तो इथे येईल. इथे येणार नाही तो, मी काय कीर्तन सांगणार नाही, महाराज म्हणते कीर्तन झाले सांगतो. पण माझं या ठिकाणी सांगणं एवढंच आहे, या भूमीचा विकास झाला पाहिजे. आपण संकल्प करतो. मी सांगितलं ना परवा, बसवेश्वर महाराजांची समाधी 15 एकर जागा आपण त्याला घेतली. संत चोखामेळाची समाधी बांधतोय 5 एकर जागा घेतली. नामदेव महाराजांची समाधी बांधतोय 18 एकर जागा त्याला दिली. पंढरीत
बंदर शक्य काय करायचं रेल्वे करून आणली. यासाठी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी प्रयत्न केले. नामदेव महाराजांची समाधी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या सगळ्या संतांच्या विचाराला बळ देणं, नाहीतर समाजातलं हे सगळं माणुसकी संपून जाईल. ज्या दिवशी संतांचा विचार संपेल त्या दिवशी समाज संपेल. तो विचार जपणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ही शक्तिस्थानं मजबूत झाली पाहिजे, हा विचार मजबूत झाला पाहिजे. म्हणून आपण हे काम हातामध्ये घेतलंय. याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने सहभागी व्हावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना या आजच्या सोहळ्याच्या निमित्त चंदनवती सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून आपलं स्वागत करतो. उशीर झाला मला माहिती आहे आणि उशीर झाला तरी आपण थांबलाय तर म्हणून आपल्याला धन्यवाद. पण आपण 24 तारखेला मी पुन्हा सांगतोय एकट्याचं नाही, कोणाला एकट्याचं नाही. अरे काय काय केलं बघितलं नायगावमध्ये. आज आपण 140-50 कोटीचं स्मारक, करगुणला आपण 50 कोटीचं स्मारक. तेव्हा खानोलीला गेलो, बघितलं काय खानोलीला महात्मा फुलेंचे विचार सगळे सांगतात. कल्याणराव, मी खानोलीला गेलो, लाज वाटली मला गेल्यावर. महात्मा फुलेंचं जन्मगाव, त्यांचं घर, ते घर काढलं, एक सभामंडप बांधला 15x30चा. त्याच्यात महात्मा फुलेंचं स्मारक. ही परिस्थिती आहे. महात्मा फुलेंचे विचार सांगून अख्ख्या महाराष्ट्रात देशभर महात्मा फुलेंच्या विचाराच्या नावानं आपण बघतो काय सगळेजण सांगतात. पण जेव्हा खानोलीला गेलो वाईट वाटलं, कडगुणला गेलो तीच परिस्थिती, नायगावला गेलो ती परिस्थिती. म्हणून या सगळे शक्तिस्थानं आपण मजबूतीने उभी केली पाहिजे. म्हणून आपण हे कार्य हातामध्ये घेतलंय आणि हे कार्य घेऊन आपल्याला पुढे जायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो. आज या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतली, शेवटी आता सुरुवात होत असते. मगाशी बोलताना सांगितलं साईबाबाचं महत्व, सांगितलं अन्य देवस्थानचं, सगळ्यांचं महत्व त्या त्या ठिकाणच्या सेवेकरांनीच वाढवून लक्षात ठेवा. हा सोहळा आता एवढा होतोय, पुढे वाढत वाढत मोठा होईल. हे सगळं वाढत वाढत जाते. कुणीतरी सुरुवात करायला लागते. ती सुरुवात आता आपण केलेली आहे आणि त्यातून हा सोहळा मोठा होतोय. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. आज पुन्हा एकदा या सगळ्या सावता महाराज असतील, प्रभू महाराज, आपल्या सगळ्या टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. गावकऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. गावकऱ्यांना माझी विनंती आहे, काय पाहिजे ते गावाला मागा, सगळं देतो. आमचं देता आलं कर्नाटकमधलं 25 लाख ग्रामपंचायतीला मंजूर झालं. 70 लाख पाहिजे. 70 लाख काय लागलं, 70 तर देतो, लागलं तर 1 कोटी रुपये देतो, काळजी करू नका. गावाचंही आपल्याला सगळ्या गावाला सोबत घेऊन जायचं. शेवटी हे जे आहे हे क्षेत्र आहे, हे कारण आणि कारण गावात सुखचा विकास तेवढ्या ताकदीने झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे मागाल या गावासाठी, माझा शब्द आहे गावकऱ्यांना, जे मागाल त्याला नाही म्हणणार नाही. या पुण्यकर्मात सहभागी व्हा. आपण सगळे मिळून काम करू, पक्ष पार्टीला पलीकडचं करू. बघू नंतर कुणाला यायचं, कोण निवडून येते, कोण पडतोय, बघू परत ते पुन्हा बघू. पण आता इथं येत असताना बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण ताकदीनं काम करू. एवढंच आजच्या दिवशी मी आपल्याला सांगतो. दोन्ही पुरस्कार प्राप्त, दोन्ही ज्यांना पुरस्कार मिळाला, फडणवीस साहेब असतील, आमचे कदम महाराज असतील, त्या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो. आखाडे काका असतील, निर्मते असतील, आपण सगळेजण इथं आहे. त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, त्या सगळ्या आपापसातलं मतभेद सोडून आपण सगळ्यांनी मिळून ही सेवा जी हातात घेतली ती पूर्ण करूया. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. मला उशीर झाला, आपल्या सगळ्यांच्या मनापासून क्षमा मागतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता. नंतर आदरणीय सुनीलजी फुलारी साहेब, ज्यांना खऱ्या अर्थानं आज आपण संत शिरोमणी सावता महाराज कर्मभूषण पुरस्कार दिला, अशा आदरणीय भावना कुणाचा एवढं झालं. आदरणीय फुलारी साहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद. आज या श्री क्षेत्र अरण्य या ठिकाणी या आध्यात्मिक कार्यक्रमाचे प्रमुख मंचावर उपस्थित माननीय पालकमंत्री श्री गोरे सर,
आज ज्यांचा सत्कार करण्यात आला ते अबप ज्ञानेश्वर महाराजजी कदम, श्री संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, वसेकर कुटुंबीय, सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज, श्री रंजनजी गिरमे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा आणि ट्रस्टच्या सर्व सदस्यांचा आभारी आहे की त्यांनी कर्मभूषण पुरस्कार देऊन माझा गौरव केला. मी अत्यंत आभारी आहे. ही मला वाटतं श्री संत सावता महाराजांनाच माझे विनम्र मानाचा मुद्रा आहे की त्यांनी कर्मालाच आपलं ध्येय मानलं होतं आणि जे आपलं क्षेत्र होतं त्यांचं, जे शेती आणि मळा बघायचे, तिथेच त्यांनी पांडुरंग आणि विठ्ठलाची उपासना केली. ते कोणताही कर्मकांड न करता किंवा पूजापाठ खूप न करता कांदा, मुळा, मेथी भाजी याच्यातच आपल्या विठ्ठलाला देवाला बघायचे. आणि बहुतेक थोडंफार सर मी माझ्या कार्यक्षेत्रात 2 कोटी लोकसंख्या आहे सर 5 जिल्ह्यांमध्ये, आपणही 2 जिल्ह्यांमध्ये आहात. जवळपास 2 कोटी नागरिकांमध्येच मी विठ्ठलाला देवाला बघत असतो आणि त्यांची सेवा करणे. मला खूप अनोळखी लोक भेटत असतात, फोन करत असतात, पण त्यांना जितकी शक्य होईल ती मदत करणे आणि कायद्यामध्ये त्यांना काही मिळून देत असेल तर मिळून द्यावं याच निश्चयाने मी काम करत असतो. आणि माझ्यासोबत जवळपास 15,000 माझे अधिकारी अंमलदार आहेत 5 जिल्ह्यात. त्यांनाही माझं नेहमी हेच सांगणं असतं. ही महाराजांची विठ्ठल माऊलीचीच कृपा आहे असं मी मानतो. आणि दरवर्षी जेव्हा वाऱ्या होतात, 4 वाऱ्या होतात, आषाढी, कार्तिक, माघी, चैत्र, आता संपले, जेव्हा लाखो वारकरी माऊली येतात आणि आनंदाने घरी जातात, तोच आमच्यासाठी पोलीस खात्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो. खरं म्हणजे खाकी हाच आमचा धर्म आहे. कोणता जातीपंथ धर्म तसाही आम्ही मानत नाही. परंतु जेव्हा असे पुरस्कार मिळतात आणि ते आध्यात्मिक क्षेत्रात मिळतात तेव्हा नक्कीच आमची मानसिक ऊर्जा वाढते आणि पुढचं कार्य करायला आम्हाला सगळ्यांना बळ मिळतं. त्यामुळे मी खरोखर आपला सगळ्यांचा आभारी आहे. आपण चांगला परिचय करून दिला त्याबद्दलही आभारी आहे. फक्त एक करेक्शन आहे की माझे वडील सहाय्यक पोलीस आयुक्त होते आणि मी सहाय्यक पोलीस आयुक्त, तुम्ही निरीक्षक सांगितलं. आणि त्यांना सर मी सांगितलं होतं की 2 मिनिटात संपवा सांगणार, जास्ती सांगू नका, कारण भरपूर होतं. मला राष्ट्रपतींनी मागच्या वर्षी वैशिष्ट्यपूर्ण सेवेचं राष्ट्रपतींचं पदक मिळालं, त्याच्या पहिलेही मिळालेलं आहे. मला 2 राष्ट्रपतींचे पदक मिळाले आणि मी भाषण करणार नाही या अटीवरच मी इथे आलो होतो. त्यामुळे आणखी उन्हाच्या झळा तुम्हाला लागू नयेत अशी माझी आशा आहे आणि आध्यात्मिक झळा त्या थंड असतात अशी मला जाणीव आहे. आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. रामकृष्ण हरी. अतिशय शेलक्या शब्दात परंतु अतिशय मार्मिक कसं बोलायचं मला वाटतं आपण फुलारी साहेबांकडून शिकलं पाहिजे. यानंतर आपल्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली, छोट्या माऊलींना मी विनंती करतो त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्य ते अरण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, वंश उतरिला माळ्याचा. एका जनार्दनी सावता तो, धन्य तयाची महिमान नकळे काही, पुण्य सलिला चंद्रभागामाईच्या प्रवाहाने पवित्र झालेला जिल्हा, रुक्मिणी प्राणसंजीवर पंढरीनाथाच्या आगमनाने तथा चिरकाल वास्तव्याने पावन झालेला जिल्हा, भक्तराज पुंडलिक महाराज, अभेद भक्त नरहरी महाराज, भक्त शिरोमणी नामदेवराय, चोखट चोखोबराय, राका पंका वंका वत्सरा, श्री संत सावता महाराज, कुर्मदास महाराज आणि लाखो कोट्यवधी वारकऱ्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला जिल्हा, राजकारण्यात भल्या भल्याला सोडून काढणारा जिल्हा सोलापूर जिल्हा. आणि या सोलापूर नावच या अंगाने असं होते. आणि पुण्यपावन सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जाणारा तालुका माढा तालुका, माढा तालुक्याचं प्रति पंढरपूर असलेलं संत शिरोमणी सावता महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेलं श्री क्षेत्र आरण. आणि या श्री क्षेत्र आरण भूमीमध्ये पुण्यपावन सावता महाराजांच्या प्रांगणामध्ये आज सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टद्वारा, श्री संत सावता महाराज संस्थानद्वारा आणि समस्त ग्रामस्थ आरण भेंडी आणि महाराष्ट्रातील सावता महाराज भक्त परिवारांच्या द्वारा एक आगळा वेगळा उपक्रम यावर्षी संत शिरोमणी सावता महाराजांचा कर्मभूषण पुरस्कार आदरणीय पोलीस खात्यातील एक अत्युच्च अधिकारी फुलारी साहेब आणि मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदीनेवजी आम्हाला दोघांना हा कर्मभूषण सावता महाराजांचा पुरस्कार दिला. ज्यांच्या हाताने दिला
ते आपल्या सातारा जिल्ह्यातील एक रत्न, मान नदीच्या काठावर जन्मलेलं आणि सर्वोच्च मानाला प्राप्त झालेलं, इकडून आले 100, इकडून आले 100, जयकुमार भाऊ 1 नंबर. असे आदरणीय जयकुमार भाऊंच्या हातून हा पुरस्कार सोहळा दिला, याबद्दल मी संपूर्ण सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण प्रभू महाराज माळी, आदरणीय गुरुवर्य सावता महाराज वसेकर आणि सावता महाराजांचे सगळे वंश, एकदा त्या वंशजांसाठी जोरदार टाळ्या वाजा. कारण वंशजांनी जे भोगलंय ते कोणी भोगू शकत नाही. खूप दुर्भिक्ष काळात या मंडळीने भोगलंय आणि या पुण्यपावन जागेवर हा समारंभ सोहळा ठेवलेला आहे. सावता महाराज हे 3 युगाचे भक्त आहेत. त्रेतायुगातही होते, द्वापार युगातही होते आणि कलियुगातही आहे. त्रेतायुगामध्ये यांचं नाव आहे विदेही जनक, म्हणजे प्रभू रामरायाचे सासरे. काय भाग्य असं, विदेही जनक, पण विदेही अवस्था असल्यामुळं भगवंताला हृदयात साठवता आलं नाही. तेच द्वापार युगात झाले पेंद्या. पेंद्या झाल्यावर भगवंताशी भांडले, पण देवाला हृदयात साठवता आलं नाही. मग कलियुगामध्ये देवाला साठवता यावं म्हणून साठविला जाता त्रैलोक्याचा म्हणून सावता महाराजाच्या रूपाने अवतीर्ण झाला. असा 3 युगाचा इतिहास आपल्या वारकरी संप्रदायामध्ये लिहिलेला आहे. अशा पुण्यपावन सावता महाराजांच्या दरबारात हा कार्यक्रम ठेवलेला आहे. खरं तर हे संस्थान तसं खूप मागास होतं, काय कोण जाणे, पण सोलापूर जिल्ह्यात या संस्थानावर सगळ्यांचा कानाडोळा होता. माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी ठरवलं की आता याचा विकास करण्यासाठी, जसं गीतेमध्ये कोणतंही ज्ञान सांगायचं म्हटलं का संजय आणि सावता महाराजांचा आणि वारकरी संप्रदायाला सोलापूर जिल्ह्यात जर बळकटी द्यायची असेल तर जय, आणि म्हणून संजय जय ही जोडी आहे. आणि जयकुमार भाऊंच्या गळ्यात ही दोरा घातली. पालकमंत्री पद दिलं. बऱ्याच जणांना पालकमंत्री शब्दाचा अर्थ कळत नाही. लोकांना वाटतं काही पालकाची भाजी करायची काय बोलत तो. पालकमंत्री शब्दाचा अर्थच आहे की सगळ्या जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्या अंगावर आहे. आणि जयकुमार भाऊने ते यशस्वीने भाऊने गेल्या वर्षी आम्ही तुकोबरायचा 375 खूप गाजवला. आणि मग आदरणीय सावता महाराज वसेकर आणि प्रभू महाराज माळी यांनी सांगितलं की महाराज, महाराष्ट्र तुम्हाला तुमच्या पाठीमागे उभा आहे, तर सावता महाराजांचा उत्सव होणं गरजेचं आहे. आणि अनायासे सावता महाराजाचं 7शतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष चालू झालं. आणि मग या वर्षी त्याचा पहिला उत्सव एक 5 लाख भाविकांना घेऊन आम्ही भंडारा डोंगरावर संपन्न केला. सावता महाराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला उत्सव झाला याला भंडारा डोंगरच्या पायथ्याला. दुसरा झाला लातूरला, जवळजवळ 12 लाख भाविक होते. आणि त्या सगळ्या उत्सवाचं सगळ्यात जास्त काम पाहिलं असं तर स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांनी खूप सहकार्य केलं त्यांनी, आणि त्यांनाच आमंत्रण दिलं. म्हटलं आता पंढरपूरला आदरणीय जयकुमार भाऊ यांच्या स्वागत अध्यक्षतेखाली सावता महाराजांचा 5 लाख भाविकांना घेऊन उत्सव संपन्न होतोय 65 एकरात. तारीख आहे अधिक मासात 17 मे ते 24 मे. आणि या सप्ताहाचं मालक कोण? या सप्ताहाचं मालक सोलापूर जिल्ह्याचे शेतकरी आणि वारकरी, कोणी महाराज याचा मालक नाही. पण स्वागत अध्यक्षपद आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ यांच्याकडे आहे. माझी विनंती, सावता महाराजांसाठी जर एवढा समाज एकत्र येत असेल तर त्याच्या काही प्रशासकीय अडचणी असतील, मग आदरणीय सावता महाराज आणि प्रभू महाराज यांनी सांगितलं ते जयकुमार भाऊच्या गळ्यात घातलं का ते त्या माणसाने शब्द दिल्यावर काही होईल. माणसं आम्ही गोळा करतो, फक्त प्रशासकीय यंत्रणा तुमच्याकडे राहील. तर माझी विनंती की 65 एकर मध्ये तो हा 5 लाख वारकऱ्याचा सोलापूर जिल्ह्यातला कुंभमेळा आणि अख्खा महाराष्ट्र सावता महाराजांच्या उत्सवासाठी संपन्न होणार आहे. आरण भेंडी हे एका बाजूला आहे, पण पंढरपूर सगळ्याच्या परिचयाचा असल्यामुळे सावता महाराजांचा 775 तिथं करायचा असा निर्णय संपूर्ण सोलापूर जिल्ह्याने. इथं सगळी सोलापूरची मी नावानिशी नाही गावानिशी सगळ्यांना ओळखतो, अशी काहींना खोडीनिशी सुद्धा ओळखतो, अशी सगळी माझ्या पुढे बसलेली आहे. माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना की आपण 17 मे ते 24 मे सावता महाराजांचा, ज्ञानोबरायांचा, नामदेवरायांचा, जनाबाईंचा, तुकोबरायांचा आणि नारायण महाराज आणि जनार्दन स्वामी अशा 7 संतांचा उत्सव एकत्र येऊन सोलापूर जिल्ह्याच्या वतीने होतोय. तर 17 मे ते 24 मे आपण सर्वांनी त्या उत्सवाला यायचं. आपल्या प्रत्येक गावाची आमटी भाकरीची पंगती, आमटी भाकरी का चुलीपर्यंत सावता महाराज जावे एवढीच आमची भावना आहे. प्रत्येक माऊलीने भाकरी थापत असताना सावता सावता म्हणूनच थापली पाहिजे. पहिला उत्सव 17 मे ते 24 मे पंढरपूरला आणि 24 मे ते 31 मे त्यांच्याच तालुक्यात आहे वडूजला. त्यांनी 2 तालुके एकत्र केले. आमच्या सगळ्या कीर्तनकार महाराज मंडळी 10,000 लोकांचं पारायण
आणि पंढरपूरला 25,000 लोकांचं पारायण आणि 5 लाख लोकांची काल्यापर्यंतची उपस्थिती. माझी विनंती आहे आदरणीय जयकुमार भाऊला, आता आम्हीच सगळ्या ठिकाणी तुमच्यापर्यंत येऊ असं नाही, पण सावता महाराज आणि प्रभू महाराज हे दोघं येतील. आणि माझी विनंती, या 2 माणसाचे हात तुम्ही बळकट करा. लोक नको त्याला खूप बळकटी देतात, तर या 2 माणसाचे हात बळकट करा. या संस्थांचाही जीर्णोद्धार करा आणि या सावता महाराजांच्या वंशजांच्या मागे भक्कम उभे राहा. गरज आहे त्याची. तुम्ही साताऱ्याचे आहेत, साताऱ्यामध्ये 2 वंशाला खूप प्राधान्य. एक आहेत मोरे, तुकाराम महाराज हे मूळचे मोरे जावळीचे. एक आहेत मोरे, दुसरे आहेत गोरे. हा योगायोग आहे. तर तुम्ही सर्व हे पाहावं अशी तुम्हाला विनंती. 17 मे ते 24 मे पंढरपूर उत्सव आणि 24 मे ते 31 मे वडूजला त्यांच्याच भागात आहे. तर त्याही उत्सवाला आपण सगळी मंडळी यावी. असो, आदरणीय जयकुमार भाऊंना, सावता महाराज देवस्थान ट्रस्टला, आदरणीय सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट प्रभू महाराज माळी यांनी केलेलं, आणि आदरणीय माझे गुरुबंधू सावता महाराज वसेकर यांना खूप धन्यवाद की आम्ही एक काम करणाऱ्या माणसाला कर्मभूषण पुरस्कार देऊन तुम्ही गौरविलं. प्रत्येक कीर्तनकाराला हा पुरस्कार मी समर्पित करतो. आणि आपणही आपल्या सावता महाराजांच्या कामासाठी कुठेतरी प्रत्येकाने त्याग करावा आणि सावता महाराजांचं नाव हिमालयाच्या उंचीला जाईल अशी प्रत्येकाने मनात भावना ठेवावी अशी सर्वांना विनंती. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.